उद्याच्याला ही योजना चालू राहायची म्हटलं तर आम्हाला पुन्हा तुम्ही तिथं पाठवलं पाहिजे, आमची बटणं दाबली पाहिजे। लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी आम्हाला पुन्हा सत्तेत आणा, निफाड मधून अजित पवारांचं मतदारांना आवाहन। लाडकी बहीण भाऊ योजना मग शेतकरी काय सावत्र आहे का? लाडकी बहीण योजनेवरून देशमुखांचा सरकारला चिमटा। योजना सांगण्यासाठी यात्रा काढावी लागणं दुर्दैव, शिवस्वराज्य यात्रेतून अमोल कोल्हेंची जनसन्मान यात्रेवर टीका। राज ठाकरे 11 ऑगस्टला आरक्षणाबाबत भूमिका मांडणार, छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार। विरोधात बोलणाऱ्यांचा बोलवता धनी सागरवर, जरांगेंचा पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा, आरक्षण द्या अन्यथा विधानसभा लढू, जरांगेंचा इशारा। राजकीय लढाईसाठी आता शांतता रॅलीचा घाट, गरजवंत मराठ्यांचा लढा जरांगेंनी संपवला, अजय बारसकरांचा मनोज जरांगेंवर आरोप। रायगड जिल्ह्यात महायुतीत तणाव कायम, अलिबागमधून भाजपनं माघार न घेतल्यास पेणमध्ये ही निवडणूक लढवू, शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणींचा भाजपला इशारा। पूजा खेडकरच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे, दिल्ली उच्च न्यायालयात 12 ऑगस्टला होणार सुनावणी। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी भावेश भिंडेची याचिका फेटाळली, मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली। मुंबईतील भाजप आमदारांसाठी ऑगस्ट महिना महत्त्वाचा, महिन्याअखेर सुमार कामगिरी असलेल्यांचं तिकीट कापलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती। केशवराव भोसले नाट्यगृहाची नव्यानं उभारणी करावी, समिती नेमून वास्तूच्या पुनर्बांधणीबाबत निर्णय घ्यावा, संभाजीराजे छत्रपती यांची राज्य सरकारला विनंती। खासदार शाहू महाराजांकडून केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी, आगीत नाट्यगृहाचं मोठं नुकसान, केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात जमावबंदी। कांद्यावरील निर्यात बंदी हटवा आणि 40% शुल्क मागे घ्या, आमदार दिलीप बनकर यांची अजितदादांकडे मागणी। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या तोंडून मुख्यमंत्री एकनाथराव खडसे असा उल्लेख, चूक लक्षात आल्यावर एकनाथ शिंदे असा केला उल्लेख। काँग्रेस नेते उद्यापासून मराठवाडा विदर्भ दौऱ्यावर, जिल्हानिहाय बैठका घेऊन निवडणूक तयारीचा घेणार आढावा। उद्धव ठाकरे यांची तोप उद्या ठाण्यात धडाडणार, गडकरी रंगायतन इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ठाण्यात मेळावा। घाणेरड्या राजकारणाचे शहा फडणवीस सूत्रधार, खोके सरकार आणि भाजपला राज्यातून हद्दपार करणार, संजय राऊतांचा हल्लाबोल। महाविकास आघाडीत कुणी मोठं नाही कुणी लहान नाही, तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणूक लढणार, खासदार संजय राऊतांचं विधान। निधी वाटपावरून महायुतीत नाराजी, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या लोकांनाच निधी मिळतो, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा आरोप। पूजा खेडकरच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल, सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा। देशभरात आजपासून हर घर तिरंगा अभियान, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ। पुण्यात मेट्रोचं जाळं विस्तारणार, स्वारगेट कात्रज मेट्रो मार्गाच्या 2954 कोटींच्या सुधारित खर्चाला मान्यता। शेअर बाजारात तेजीचं वातावरण, सेन्सेक्स 761 अंकांनी वधारला, 761 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 79,647 अंकांवर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।